गोंदवले बुद्रुक येथील डाकबंगला येथे 4 महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे। या कामाच्या ठेकेदाराने हे काम इतक्या चांगल्या दर्जाचं केलं आहे की लोकांना आता त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलं आहे। या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली असून हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे। संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती साईडपट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर ओतून रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा केला आहे। यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन देखील या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती। मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नासंदर्भात पुढे आले आहे। या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा संशय देखील धैर्यशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचं तोंड काळं करू असा इशारा देखील त्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे। मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, तुम्ही नेम आम्हाला सांगू नका। तुम्ही हे जी काम चालू करताना त्याच्यावेळी तुम्ही सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजे होत्या। तुम्हाला आम्ही सांगणार, मग तुम्ही म्हणणार तुमचा माणूस साहेब राहू दे बोलायचं। मला एक तुम्ही सांगा, तुम्ही एखादं काम चालू करताय, चालू काम केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा अनुभव आहे, तुम्ही कसं काम केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे मला सांगा। पहिला रस्ता कसा ओपन आहे का बघितलं पाहिजे, कुठं काय अडचण येते का बघितलं पाहिजे, अडचणी आहे तर काय त्याला केलं पाहिजे बघितलं पाहिजे। आज मला तुम्ही सांगा, हा रस्ता हे तुम्ही माती आणून ह्याच्यावर टाकताय आणि हे तुम्ही जर हे असलं म्हणून ही मुरुम आहे का, ही चालतं का तुम्हाला, तुमच्या नियमात बसतं का मला सांगा बघ। 30 वर्षानंतर हा रस्ता हे बघा, आज आम्ही गेल्या 8 दिवसापूर्वी जो हा रस्ता चालू आहे तिथल्या सर्व इथल्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार दहिवडी बांधकाम खातं आणि सातारला दिलेलं होतं। स्वतः आपणही त्याची न्यूज तयार केलेली होती। आम्हाला वाटलं तुमच्या न्यूजनं आणि आमच्या तक्रारीनं काहीतरी संबंधित ठेकेदारावर किंवा आणि अधिकाऱ्यांच्यावर फरक पडेल, पण अजिबात त्यांच्यावर काय आज फरक पडला नाही। आम्ही आज इथं आता आलो, आम्ही ते काम थांबवलं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पाहतोय तर काय, जे रस्त्याच्या कडेला काळी माती उचलून साईड पट्टी टाकलेली होती त्याच्यावरच हे महाशय कॉन्ट्रॅक्टदार जो आहे तो माती स्वरूपाचा मुरुम आणून त्याच्यावर पसरवायचं चाललेलं होतं। आज तुम्ही बघा, एक तर हा रस्ता 30 वर्षानंतर मंजूर झालेला आहे आणि हे आम्हाला तर अशी शंका आहे की दहिवडीतले बांधकाम खातं आणि सातारचं बांधकाम खातं ह्यांना काय ह्यातल्या टक्केवारी असतील असं आम्हाला संशय यायला लागला। कारण जर 8 दिवस झालं लिखित तक्रार करून जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही ह्याच्यात समजायचं काय। आज तुम्ही सांगा, 2x2चा इथं ह्यांनी खड्डा काढावा, स्वतः त्यांचे अधिकारी यावे, त्यांनी 2x2चा खड्डा काढून क्वालिटी कंट्रोलला ह्याची चेकअप करावी। ह्याच्यात जर दोषी नाही आढळले तर मग आम्हाला सांगावं। आम्ही आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, विनंती करतोय, त्यांना वारंवार सांगतो, याच्यावर त्यांच्यावर काय फरक पडेना। येत्या 8 दिवसात जर ह्यांच्याकडनं सुधारणा नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करणार। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।